दिनांक 18 रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसात भागवत रोडवरील रसमंजू कॉम्प्लेक्समधील भिंत अचानक पडल्याने संपूर्ण कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरून यात बेसमेंटमधील व्यावसायिकांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले होते। या संदर्भात खासदार स्मिताताई वाघ यांनी पाहणी करून पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी पालिकेच्या मुख्य अधिकारी यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्यात। सदर कॉम्प्लेक्सच्या शेजारी असलेली गटार तुंबत असल्याने पाण्याचा निचरा होण्यास जागा मिळत नाही। यामुळे जोरदार झालेल्या पावसाचे पाणी कॉम्प्लेक्सच्या संरक्षण भिंतीत मुरल्याने भली मोठी भिंत कोसळून संपूर्ण पाणी कॉम्प्लेक्सच्या बेसमेंटमध्ये शिरले व तेथील सारी दुकाने जलमय होऊन व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले। ही बाब दुकानदारांनी स्मिता वाघ यांच्या निदर्शनास आणून दिल्याने त्यांनी तातडीने पालिकेचे मुख्य अधिकारी तुषार नेरकर सदर गटार मोठी करून त्यात मोठा पाईप टाकण्याच्या सूचना केल्यात। श्रीयुत नेरकर यांनी देखील लागलीच कामं सुरू करण्याची ग्वाही खासदारांना दिली। दरम्यान घटनेच्या दिवशी परिस्थिती बिकट असताना नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवा देत रात्री 3:30 वाजेपर्यंत पंप लावून पाणी काढल्याने स्मिता वाघांनी पालिका कर्मचाऱ्यांचे कौतुक केले व ज्या व्यावसायिकांचे यात मोठे नुकसान झाले त्यांना धीर दिला। यावेळी पाटील ॲग्रोचे प्रशांत पाटील, धवल ऑटोचे धवल शाह, जमिनी टेलर्सचे गुलाबराव पाटील, धनश्री सेल्सचे भरत जावदेकर, अक्षरा प्लायवूडचे रुपेश कोतवाल, हिंगलाज मसाज थेरपी सेंटरचे विजयकुमार ढवळे, बालाजी इलेक्ट्रिकचे धनराज बडगुजर यांसह इतर व्यावसायिक तसेच भाजपाचे शहर अध्यक्ष विजय राजपूत, विधानसभा क्षेत्र प्रमुख शीतल देशमुख, माजी शहर अध्यक्ष उमेश वाल्ले, सरचिटणीस राकेश पाटील, देवा लांडगे, राहुल चौधरी, हिरालाल पाटील आदी उपस्थित होते।